नमस्कार सर्वांना, जय जिजाऊ जय शिवराय। तर सर्वप्रथम सर्वांना गुलाबी थंडीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। थंडी पडलीच आहे, हिवाळा चालू झालाय तर, आणि थंडीमध्ये कसं ना गरम गरम खायची खूप इच्छा होते ना। तर पण जर असं उष्ण पदार्थ आपण आपल्या डाएट मध्ये ऍड केले जे की आपल्याला आतून हील करतील, तर ते किती चांगलं असेल ना। तर मला तुम्ही पण मेन्शन करून सांगा की तुमच्याकडे थंडी पडली आहे का नाही ते, कारण की इथे पालघरमध्ये तर पडलीच आहे। तर त्याचनुसार आज हा व्हिडिओ रिलेटेड आहे की थंडीमध्ये आपण काय काय खाऊ शकतो, आणि त्याच्याच पद्धतीमध्ये एक पदार्थ बनवणार आहोत आपण, जो की तुम्हाला कळलाच असेल व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघून। तर आणि कसं असतं की हिवाळ्यामध्ये किंवा सीझन वाईज आपलं खाणं चेंज होतं, आणि तशा तशा अवेलेबिलिटी सुद्धा चेंज होतात। तर हिवाळ्यामध्ये खूप छान हिरव्या भाज्या येतात आणि उष्ण पदार्थ खायचेच असतात हिवाळ्यामध्ये। तर त्याच अनुषंगाने आपण आज बनवणार आहोत 1 किलो मेथीचे लाडू। त्याचं जे काही साहित्य असेल जे मी प्रॉपर मोजमापासकट डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल। तर वेळ न घालवता लेट्स स्टार्ट द रेसिपी। आणि मी नाही, आई बनवते हे लाडू आणि मी तिला फक्त हेल्प करते। तर चला पळूया रेसिपीकडे, आणि आपण गप्पा मारणारच आहोत मध्ये मध्ये। तर आपल्याला छान सुकं खोबरं भाजून घ्यायचं, ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे। मी इथे काजू आणि बदामच वापरलाय, तुम्ही मनुके वापरू शकता, पण आमच्याकडे कसं संतोषी मातेचं व्रत सुरू आहे आता, आणि हे 4-5 महिने तरी आम्हाला आंबट वगैरे काही खायला मनाई आहे। सो त्यामुळे मी स्किप केले, पण तुम्ही नक्कीच वापरा, त्याने सुद्धा टेस्ट वाढते। आपल्याला खसखस वापरायचे, ओवा वापरायचा, छान भाजून घ्यायचे सगळे पदार्थ। तीळ वापरायचे, तीळ सुद्धा गरम असतात म्हणून मी जास्त नाही वापरलं, थोडंच वापरलं, ते सुद्धा तुम्ही वापरा याच्यामध्ये। अळशी घेतली आहे मी, अळशी म्हणजेच फ्लॅक्सीड, जे की हॉर्मोनल इम्बॅलन्सचे जे प्रॉब्लेम असतात ते क्युअर करायला मदत करते, ते सुद्धा आपण यामध्ये घालणार आहेत। भरड दळायची आहे, आणि रवा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, तो सुद्धा घ्यायचा, त्याचं सुद्धा मोजमाप मी सांगेन तुम्हाला। तर तेलामध्ये छान आपल्याला डिंक घालायचंय, तर डिंक घातल्यानंतर ते खूप छान असं फुलतात प्रॉपर। इलायची पूड ह्यामध्ये घालायचे आहेत, मी पिसून घेतलेत इलायचीचे जे वरचे साल असतात ते सुद्धा पिसायचे त्याचसोबत आणि घालायचे। तर डिंक छान फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे, छान टपोरे होतात बघा, कसे दाणे टपोरे झालेत व्हाईट व्हाईट, तर तसे आपल्याला घ्यायचे। आणि मी रवा सुद्धा मोजमापासहच घेतला होता की 200-250 ग्राम घेतला होता रवा। आणि खारीक घेतले होते, खारीक सुद्धा आपल्याला छान बारीक करायचे आहेत, आणि ते घ्यायचे आहेत, मी कापून मस्त त्याला भाजून मग बारीक केले होते। इथे बघा आपले छान फुललेले आहेत डिंक, तर याचप्रमाणे फुलवायचे डिंक। मी काळं मीठ घातलंय यामध्ये, कारण की थोडी टेस्ट एनहान्स होईल, मीठ तर लागलं सगळ्या पदार्थांमध्ये पाहिजेच मीठ। तर हे बघा झालेत आपले रेडी, असेच फुलायला पाहिजे ते, जसं की आपलं गाल फुलतात ना तसेच फुलायला पाहिजे, लाईक माझे हा। आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण लसूण घालणार आहोत। लसूणच्या मी 20-25 कळ्या घेतल्या होत्या, ठेचून घ्यायचं आपल्याला। आमच्याकडे ही पद्धत आहे, आमच्याकडे म्हणजे माझं मदरहुड आणि फादरहुड हे रायगडचं आहे, सो तिथे अशा पद्धतीने बनवलं जातं, म्हणून माझी आई सुद्धा अशाच पद्धतीने बनवते आणि तिच्याकडून आज मी शिकतेय। सो पुढे बघूया, हे जे मी वापरलं आहे त्यामध्ये मी तुम्हाला मेन्शन केलंच आहे, सुकं खोबरं घेतलंय आपण, खारीक घेतले, खारीक म्हणजे ड्राय डेट्स, आणि ह्याला सगळ्याला मिक्स करायचंय, छान पूर्ण मुरलं पाहिजे, सगळं एकमेकांमध्ये पूर्ण मिक्स झालं पाहिजे। तर बघू शकता तुम्ही किती घेतलंय ते मी। आणि मेन इन्ग्रेडियंट जे आपलं आहे ते आहे मेथी। तर मेथी काय करायचे, जास्त भाजायची नाही आपल्याला, थोडीशीच परतायची, वॉर्म करायची फक्त कढाईमध्ये थोडी परतून, मग त्याला मिक्सरला ग्राइंड करायचे, फाईनली ग्राइंड करायचे। जास्त जर तुम्ही परतलं तर त्याचा कडवटपणा जास्त राहतो, म्हणून थोडीच परतायची। गूळ आणि याचं मोजमाप मी तुम्हाला सांगते, 1 किलो मेथी मी वापरली, त्याच प्रमाणाद्वारे की 1 किलो मेथीसाठी 1 किलो आणि 150 ग्राम गूळ मी वापरला आहे।
आणि आपल्याला घी घ्यायचंय जे की पुढच्या प्रोसिजर मध्ये आहे. इथे बघा आई छान त्याला क्रश करते, छान खुश करते. मी मिक्सरला नाही लावले, मिक्सरला तेल सोडतं पूर्ण, तर ते इतकं चांगलं नाही दिसत आणि चांगलं वाटतही नाही. म्हणून ह्यामध्ये छान क्रशेस राहतात जे की दाताला लागतात. तर आपण असेच त्याला कुस करून घेणार आहोत. ते मिक्स करायचे. आई बघा छान प्रॉपर मिक्स करते त्याला. तुम्ही बघूच शकता आपण 1 किलो मेथी घेतली आणि त्याच्या वरचं हे दुसरं साहित्य पण झालंय 1 किलोच्या वर. इथे ते तुपामध्ये मी तूप घेतलंय. तुम्ही वनस्पती तेल किंवा साधं तेल सुद्धा वापरू शकता. इथे छान आपल्याला लसूण परतून घ्यायचंय गोल्डन होईपर्यंत थोडासा, आणि गूळ घालायचं. यानंतर गूळ घातल्यानंतर चेक करायचं, आपल्याला असं पाक नाही करायचंय. थोडंसं या गुळाला उकळी येईपर्यंत, आपल्याला मिक्स होईपर्यंत, ऍज इन की तुपामध्ये किंवा तेलामध्ये गुळ पूर्णपणे एकजीव झाला पाहिजे. ह्यानंतर आपण ह्यामध्ये जी आपण भरडलेली मेथी होती ती घालणार आहोत आणि गुळामध्ये एकदम मस्त एकजीव करून घ्यायचे. तर अशाच नवनवीन पदार्थांसाठी लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. असेच मी नवनवीन पदार्थ तुमच्यासाठी घेत येऊन, अरे बापरे सगळं चुकतंय, घेऊन येत जाईल. तर तुम्ही नक्कीच हे करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. आणि हे जे मिक्सर आहे ते सुद्धा यामध्ये घालून परतून छान आपल्याला छोटे छोटे, आपल्याला जसे आकाराचे करायचे, छोटे मोठे तसे आकाराचे लाडू बनवायचे. तर 1 किलोचे खूप सारे बनतात बघा. पराती भरली होती माझी. तुम्ही सुद्धा हे करा. हे पौष्टिक असतात आणि हिवाळ्यामध्ये खायलाच हवेत. ज्यांना लथार्जिक फील होतं ना, माझ्यासारखे जे आळशी असतात त्यांच्यासाठी तर मेन खायलाच हवं. तर बघा खूप सारे बनले होते. तर नक्की करून पहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब